भोकर के बेरोजगार नौजवानों ने गुटखा और मटका जैसे काले कारोबार को कानूनी तरीके से करने की हुकूमत से इजाजत मांगी है। हालिया दिनों तालीम याफ्ता नौजवानों की बेरोजगारी में इजाफा देखने को मिला। ऐसे में बेरोजगार नौजवान परेशानी से दो चार हो गए, लेकिन भोकर के नौजवानों ने इसके लिए एक अजीब व गरीब हल निकाला है। भोकर के नौजवानों का मानना है कि रियासत में पाबंदीशुदा गुटखा और मटके का कारोबार करने की इन्हें इजाज़त दी जानी चाहिए। इन बेरोजगार नौजवानों का मानना है कि हुकूमत की पाबंदी के बावजूद कई सरकारी अफसरों की पुष्टपनाही इन कारोबार को हासिल है। लाखों रुपए का कारोबार गैर कानूनी होने के बावजूद कानूनी तरीकों से चलाया जा रहा है, लेकिन फिर भी बेरोजगारी की शरह कम नहीं हो रही है। इन बेरोजगारों ने वजीर आला देवेंद्र फडणवीस को मकतूब भेजा है, जिसमें मांग की गई है कि इन काले कारोबार को चलाने की इन्हें भी इजाजत दी जाए, ताकि बेरोजगारी कारोबार से हुकूमत को भी टैक्स मिल सके। मी मुख्यमंत्री साहेबांना अवैध धंद्याचा परवाना मागितला आहे। मला जाणीव आहे हे कायदे बेकायदेशीर आहे, तरी पण भोकरमध्ये अवैध धंदे एवढे मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि करोडोपती लोक 1-2 महिन्यामध्ये होत आहेत। पण मलाही वाटलं की अवैध धंद्याचा परवाना घ्यावा आणि माझ्या कुटुंबाला एकदा सावरण्याचा प्रयत्न करावा। मला जास्त दिवस नाही चालवायचं। माझं कुटुंब एकदा लाईनला आले की मी वैद्य धंदे करूनच माझ्या कुटुंबाला लाईनला आणणार आहे। माझी परत एकदा माध्यमातून माझी विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबाचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि मला अवैध धंदे चालण्याचा परवाना द्यावा ही विनंती करतो। मी राजेश संभाजी चंद्रे, भोकर तालुक्याचा रहिवासी असून आणि सुशिक्षित बेरोजगार। तशी वडिलोपार्जित कुठलीही जमीन जायदाद नाही आणि हाताला सुद्धा कामधंदा नाही। गेल्या अनेक वर्षापासून भोकर तालुक्याला माननीय शंकररावजी चव्हाण, त्यानंतर माननीय अशोकरावजी चव्हाण हे दोन मुख्यमंत्री लाभले, परंतु भोकरच्या तरुणांना बेरोजगारांना आतापर्यंत कुठलाही कामधंदा हाताला रोजगारीचा कुठलीही संधी उपलब्ध झाली नाही किंवा एखादा कारखाना या ठिकाणी आला नाही। भोकर तालुक्यातल्या सर्वच खेड्यापाड्यापर्यंतच्या तरुणांना हाताला काम नसल्यामुळं बेरोजगारी वाढली आणि त्या माध्यमातून सरकारनं गुटखाबंदी केली, दारूबंदी केली, सगळे व्यवसाय बंदी असताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने म्हणा की किंवा त्यांना हाताशी धरून तालुकाभरामध्ये खुले आम सगळे व्यवसाय चालतात। सर्व व्यवसाय जेणेकरून गुटखा असेल, मटका असेल, दारू असेल, अवैध प्रवासी वाहतूक हे सगळं उड्या डोळ्यानं चालतं, बिनधास्त चालतं। तरी त्याला प्रशासन अनेक सर्व तालुकाभरातले कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी याच्यावर खूप आवाज उठवला, परंतु कुठलाही फरक पडत नाही। मग हे बंद होत नाही आणि यामुळे खाणाऱ्याचा खर्च वाढतो। ज्याची सितारच्या पुढीची किंमत 2 रुपये आहे ती मार्केटला 6 रुपयाला मिळते, त्याला 4 रुपयाला बोजा पडतो आणि खाणारा तर खातोच। परंतु या सगळ्या गोष्टीला आळा बसेल। सगळ्या गोष्टी भारतीय बनावटीच्या आहेत। सितार भारतीय बनावटीची आहे, गुटखे सगळे भारतीय बनावटीची, दारू भारतीय बनावटीची आहे। मग आम्हाला भारतीय बनावटीची असताना सुद्धा ती चोरून खावी लागते आणि चोरून खाताना आमच्या खिशालाही झळ पोचते। आणि हे करण्यासाठी, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, माझ्यासारख्या अनेक बेरोजगारांना काम हाताला मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी आणि माझे सहकारी भाऊराव पाळे या दोघांनी आम्ही पत्र दिले की आमच्या भोकर तालुक्यामध्ये सर्व हे व्यवसाय करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी। महाराष्ट्र शासनाने आम्हाला परवानगी, जरी परवानगी आम्ही आता कायद्याचं पालन करणार आहे, भारतीय संविधानाला मानणारे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून कायदा मानणारे, आम्हाला हे करणं उचित वाटत नाही, परंतु आम्ही एवढे मागासलेले आहोत की आम्हाला आता हाताला कामच नाही। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला याची परवानगी देतील ही फार मोठी आशा आहे। आणि जर आम्हाला असं हाताला काम मिळालं तर याच्यामध्ये अनेक लोकांचा फायदा आहे, खाणाऱ्यांचा फायदा आहे आणि विकणाऱ्यांचा सुद्धा फायदा। आणि या माध्यमातून भ्रष्टाचार हा वाढणार नाही। भ्रष्टाचार असा वाढतो की जे गुटखे विकणारे आहेत, जे मटके चालवणारे आहेत, यांच्या माध्यमातून इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला त्याचं पाठबळ मिळतं, त्यांना चिरीमिरी मिळते आणि हे धंदे बोकाळतात। म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या हाकेला उभं देऊन आम्ही केलेल्या त्यांच्या निवेदनावर त्यांनी विचार करून आम्हाला हे अवैध धंदे वैध करून मिळतील आणि आम्हाला त्यांच्याकडून आमच्या परिवारास आणि आमच्यासारख्या अनेक बेरोजगारांना हाताला काम मिळेल ही आशा आहे। आम्ही हा लढा कायम ठेवू आणि आम्ही परवानगी मिळवून घेऊ।